मिस थ्रो त्या ठिकाणी वाईट थ्रो पाहायला मिळाला. डायरेक्ट थ्रो जर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जर आला असता नक्कीच धावबाद होण्याची संधी होती. संधी या ठिकाणी गमावल्या. त्यानंतर जीवनदान कुणाला मिळालं आहे. जो फलंदाज आपण पाहतो कल्पेश लाड या फलंदाजाला जीवनदान मिळताना पाहिले. पुढे त्या पुढचा चेंडू मिस टाइम शॉट आहे. चेंडू उंच मध्ये क्षेत्ररक्षक अविनाश झेल पर्यंत पोहोचले परंतु झेल मात्र टिपू शकले नाही आहे. जीवनदान मिळाले आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्या वाढल्यात. ऑलमोस्ट 3 या धावसंख्येवरती बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडलेल्या झेल आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पकडले जाणाऱ्या झेल यामध्ये खूप सारा फरक असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी देखील एफर्ट्स लावावे लागणार आहेत क्षेत्ररक्षण करताना. सुंदर सुरेख नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा व्यवस्थित पाहायला मिळाला. क्षितिज यांच्याकडून डॉटची सांगता होताना पाहतोय. आता मात्र फलंदाजासाठी या ठिकाणी थांबवून ठेवले. 3 या धावसंख्येवरती थांबवून ठेवले. पुन्हा मात्र ओव्हरपिच चेंडूला पाहिलंय आणि शेवटच्या क्षणी बिरकावून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमार का पार क्लिअर करतो सरा षटकार 7 धावांसाठी. थँक्यू. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित युवा चषकातील थरार क्षितिज कदम याच्या चेंडूला शपलून खेळत असताना ड्राईव्ह करायचं होतं पण बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकदा वेताना दिसते. वैभव आमच्या साथीने वैभव पहिल्या षटकाचा खेळ 5व्या चेंडूपर्यंत आला आहे आणि धावफलक धाबा आहे 10. लाटवण संघ पहिली बॅटिंग करतोय. सुपर 6 मध्ये कोणता संघ जाणार याच्यासाठीची ही चालू असलेली मॅच आहे. हो पुन्हा एकदा आउटसाईडला खेळला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी सुंदर क्षेत्ररक्षक डायरेक्ट थ्रो यष्टरक्षकाच्या हातामध्ये येताना पाहायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. 1 धाव मिळाली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचल्या. ती म्हणजे डबल 1 11 या धावसंख्येवरती या षटकाचं समीकरण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसरा चेंडू डॉट, चौथ्यावरची षटकार, 5व्यावरती सिंगल, 6व्यावरती सिंगल. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावांवरती धावसंख्या पडली गेली. (2023) सेमीफायनल, 2024 फायनल आणि 2025 क्वार्टर फायनल ते 2026च्या अंगामध्ये गुडेगर संघ कुठपर्यंत आपलं आव्हान टिकवण्याचा प्रयत्न करतोय. वैभव दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आपला विजयी ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे चॅम्पियन दोघांनी बनायचं आतापर्यंत एकदाही युवा चषकाने जिंकलेलं नाहीये. लाटवण विपक्ष गुडेगर. हो यावेळेचा चेंडू फुलावलेन टाकण्याचा प्रयत्न होता. कल्पेश लाड डायरेक्ट हिट. हो कल्पेश लाड इथे थोडक्यात बचावल्यात. नॉनस्ट्राईक एंडवरती अमोलने वेगाने फेकलेला चेंडू डायरेक्ट हिट झाला नाही त्यामुळे हा बचाव शक्य झाला. 1 धाव मात्र धावून कंप्लीट केली आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये धाव आली आहे फक्त 1. येणाऱ्या 4 चेंडूमधला खेळ बघण्यासारखा असणार आहे. पहिल्या षटकामध्ये धावा किती आल्यात? 11 आणि त्या 11च्या सरासरीला पुढे नेण्याचा प्रयत्न हा लाटवण संघ करता दिसणार. आता देवा मॅन इन फॉर्म समोर अमोल वैराग. अमोल घोलता स्ट्राईकवरती तयार. पहिल्या षटकामध्ये 11 आले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 1 धाव कंप्लीट करताना पाहायला मिळालाय. आता मात्र पण एकदा आडाबडसे केलेला फटका क्षेत्ररक्षकाला झेल खाली. कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. टीपला झेल संपलाय. देवा यांचा खेळ फलंदाज बाद. देवा बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अथर्व शिंदे. स्ट्राईक वरती आहेत. टॉप स्ट्राईक वरती आहेत कल्पेश लाड. वैभव हा फटका बघा कशा पद्धतीचा होता. शॉर्ट बॉल होता. त्याला पुल काढण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू बॅटवरती पुढे हावी झाला. जसं
बॅटच्या मध्यभाग आहे त्याच्यावरती थोडासा स्टिकरच्या खालोखाल चेंडू लागला आणि त्यामुळे जो फटका लागवायचा होता म्हणजे जितका लांब पाठवायचा होता तितका लांब चेंडू जाऊ नाही शकला. मिसटाईम झाला, कॅच घेतला गेला. फलंदाज त्यानंतर अथर्वसाठी समोरच्या दिशेने केलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. अर्पितनं वेगाने धाव घेत असताना चेंडूला अडवलंय. अडवत असताना फक्त एकच. गुडेकरची ताकद आहे फिल्डिंग, गुडेकरची ताकद आहे त्यांचं बॉन्डिंग आणि गुडेकरची ताकद आहे त्यांचा बॉलिंग बॅटिंगमधली धार. आता या साऱ्या बाबी त्यांच्या ताकदवर असल्या कारणानं तिथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं तितकं सोपं नाही आहे. लाठवण संघाला काय विचार करावा लागणार आहे? कल्पेश लाडला शेवटपर्यंत उभं राहून धावांची बरसात करावी लागणार. त्याच्यामध्ये षटकार चौकाराचा समावेश ही लाठवणची गरज आहे. अमोल समोर कल्पेश पुन्हा एकदा बॅटमध्ये हवी होणारा चेंडू लॉंग ऑनमध्ये क्षितिज कदमच्या हातामध्ये चेंडू गेला. फक्त एकच धाव, सिंगल आली आहे. धावफलकाची धाव आहे 14. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटच्या आणि अंतिम चेंडू शिल्लक. इथून जर का शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर मजा येईल. शेवटच्या चेंडूवरती षटकार चौकार अपेक्षित आहे अथर्व शिंदेकडून. 21 पर्यंत इतक्याच ताकदीचा गोलंदाज त्या ठिकाणी कळस आहे फलंदाज अथर्वची अमोल समोर. आता मात्र फुल यंत्रणेवरचा चेंडूला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. पंचाचं संख्येत वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त एक धाव मिळते. एका धावेने धावपळे पुढे जाताना पाहायला मिळते 16 धावसंख्येवरती. यावेळेला यष्ट्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न यॉर्करसाठी जात होते. अथर्वला ब्लॉक काढण्याचा प्रयत्न होता. अपयशाला वाईट बॉल आला. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. शेवटचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आला. कार्पेट चेंडू मिडू विकेटच्या दिशेने निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव आणि एका धाव्याने धावपलकाचा शेवट या दुसऱ्या षटकाचा झाला आहे. 16 धाव्यांनी 8च्या सरासरीने धावा बनल्यात. शेवटच्या षटक किती धावा घेऊन येणार? 30 दिसणार, 25 दिसणार, 35 दिसणार की 40? या इक्वेटी दिला त्या अगोदर. अमोल यांच्याकडून या षटकामध्ये आपण पाहिले तर जवळजवळ 5 धावा फक्त खर्च केले आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या ठिकाणी 11ची सरासरी कंप्लीट केली होती त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अमोलने 5 धावा खर्च केला. सुंदर गोलंदाजी नियंत्रणात्मक सुरेख टप्पा ज्या हाताळला गेलाय आणि तिथून केवळ फक्त 5 धावा जमवण्यामध्ये यश आलंय लाटवत संघाला. तिसऱ्या षटकात दिले पहिला चेंडू. आता मात्र पण एकदा निर्धाव जोडीची सांगता त्यांना पाहायला मिळते. अमय यांच्या गोलंदाजीवरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अमय कदमचा पहिला चेंडूवरचा कंट्रोल सांगून गेलाय. तो काय आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. शानदार गोलंदाजी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाठवलं. बदललेलं ते होणार नाही माहीत होतं. त्याचा फायदा उचललाय. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय. अथर्व शिंदेच्या बॅटमधून येणारा दणदणाती घडघडाती षटकार. 6 धावा. पाहायला मला शेवटच्या क्षणी ज्यावेळी बॅटचा फेस ओपन केला त्यावेळी आपण तर त्या ठिकाणी बॉडी बॅलन्स पाहिले तर नूल शॉट अशा प्रकारचा फटका खेळत असताना आपण फलंदाजाला पाहिजे. पुन्हा त्या पुढचा चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा त्या शॉर्ट पी चेंडूवरती शॉर्टम पूलचा फटका. पॉवरफुल आणि सक्सेसफुल होताना षटकार. षटकार नाहीयेत हे. शॉर्ट ऑन पूल नाही, हे फुल जॅम करणारे दडपण आणणारे 2 षटकार आहेत. हॅट्रिक घेतली तर निखिलकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. अथर्व शिंदेला लगातार 3 षटकारासाठी 500 रुपये निखिलकडून मिळणार आहेत. लगातार 2 षटकार आल्यानंतर धावफलक कुठे जाऊन पोहोचलाय? 28 वरती. हळूहळू स्थिती सुधारत चालली आहे. अमय कदम याच्यावरती दडपण. यापुढील होणारा चेंडू 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 कुठल्या आहेत? येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती? अमय बॉसेस अथर्व अमय लॉफ्ट केलं. चेंडूला ऑन साईडला पाठवलंय. चांगली फिल्डिंग काव कॉर्नरमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडूला फील्ड केलं. एकदा धाव तोपर्यंत कंप्लीट केली. सिंगलने धावफलक वाढत असताना 29 मध्ये जाऊन पोहोचलंय. 29 धावसंख्या झाल्या आधीचा आलेला षटकार आणि त्या ठिकाणी फेविकोट संघाच्या क्षेत्ररक्षकाने सीमारेषेच्या बाहेर झेल पकडले. त्यासाठी देखील कॅच प्राईस लागली गेली आहे.
पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा जास्त वाईट पल्स वाईटचा घोषित करतात. अपांतर धाव अतिरिक्त एका धावेने धाव प्लेट पुढे जाऊन पोहोचला तर म्हणजे 30 या धावसंख्येवरती चालू असलेली मॅच रंगतदार बनत चालली आहे. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा ती धावांची लयलूट गोलंदाजमध्ये चमत्कार करत असताना दिसतात. पण यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉसकडे सुद्धा आपल्याला जाणं गरजेचं आहे. माप्रल विपक्ष पेवेकोंड. माप्रल आणि पेवेकोंड दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी या नाणेफेकी केली जाणार आहे. कल्पेश लाड पुन्हा एकदा नाराजच स्वतःवरती बॅटची आटली कडा घेऊन चेंडू खेळपट्टीच्या बाजूला थांबला आणि त्यामुळे तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल आली आहे. चेंडू किती बाकी आहेत? शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे. धावपल किती धाबा 31 आहेत. इथून 31 नंतर 32, 33, 35 की 37 की मग 31च. इनसाइड आउट. चेंडू जावेत. अवी चेंडू खाली. त्यानं घेतला ऑस्ट्रेलियन पद्धतीनं झेल. फलंदाज अथर्व शिंदे बाद. आणि जसं आमचे प्रीतीजी म्हटले होते की 31 तर हा 31 वरती धावफलक थांबलंय आणि 32 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते लाटवण संघाकडून गुडेघर संघासमोर. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. कोण जिंकला? हात वर करा. पेवेकोंड. निर्णय बॉल फर्स्ट. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. अच्छा कौशिक आलाय. चला लवकर फिल्डिंगसाठी दाखल व्हा लाटवण संघ. लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा. गुडेघर संघाचे 2 फलंदाज सुद्धा मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचे. यापुढील सामन्याचा टॉस झालाय. सुपर 12ला झाली आहे सुरुवात. 48 संघांचा समावेश. मागील 2 दिवसाचा खेळ, दिवस रात्रीचा खेळ आपण सर्वांनी बघितला. आणि या शेवटच्या चरणामध्ये जाईपर्यंत कोणता संघ हा अंतिम 6 मध्ये, अंतिम 3 मध्ये, अंतिम 2 मध्ये आणि शेवटी विजेता होते, या साऱ्या गोष्टींना आपण बघणार आहोत. तुर्तास 32 धावांचा पाठलाग, 32 धावांचा बचाव, या साऱ्या बाबी बघण्यासारख्या असतील, बघण्यासारख्या असणार आहेत. चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल व्हा. आत्तापर्यंत ज्या काही खेळ केले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त धावा या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा कोणाच्या नावे आहेत तर आकाश टक्के पेवेकोंड 95 धावा, धैर्य पोस्टरे 67 धावा, आदित्य गमरे 62 धावा, पंकज पवार 58 धावा, दादूस धाडसे कोण आहे? उमेश धाडसे 56 धावा, विनोद राजविलकर 54, कल्पेश लाड 47, दीपेश लोखंडे 45, नितीन झगडे 44. बॉलिंग रेकॉर्ड्स जर का आपण बघाल तर त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कर मालक 4 विकेट, गौरव चोरगे 4 विकेट, अमय कदम 4 विकेट, प्रफुल्ल कळमकर 3 विकेट, तुषार जाधव 3, राकेश वेरळ 3, राज नल्लावडे माप्रळ 3, धर्मेश चोरगे 3, अमोल वैराग 3 आणि धैर्य पोस्टुरे 3. हे टॉप 10 बॉलर आहेत. आणि बॅटिंग रेकॉर्ड, बॉलिंग रेकॉर्ड, त्यानंतर आता फिल्डिंग रेकॉर्ड, अनेकसे खेळाडू आहेत फिल्डिंग रेकॉर्डमध्ये. त्याची माहिती शेवटी तुमच्यापर्यंत पोहोचेल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. ॲज युजल अमोल वैराग आणि त्याच्या साथीनं क्षितिज कदम, अमय कदम आलाय आणि बॉलिंग मार्कवरती बोलत तयार होतोय मिस्टर ऋषिकेश. सामन्याला होईल सुरुवात. या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. लाटवण विपक्ष गुडेघर विपक्ष लाटवण. पाठलाग आहे 32 धाबांचा वैभव अब्दुलामच्या साथीनं. पहिला चेंडू पॅडवरचा पॅड स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने झेल पकडत असताना शेवटच्या क्षणी सीमारेखेलगत आपल्या बॉडीला संतुलन बनवू शकले नाही. त्याने चेंडू निघून चाला सीमारेखा पार येतोय. षटकार.
गायकवाड स्क्वेअर लेगला खेळलेला फटका पण पाहिला. त्या फटक्यामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. 6 धावेने अकाउंट ओपन केले गेले. हा फक्त षटकार बाउंड्री लाईनला टच नाही झाला, कदाचित तुमच्या संपूर्ण संघाला मैदानाबाहेर घेऊन जाणार षटकार असू शकतो. पुन्हा एकदा यावेळेला नेक्स्ट बॉलवरती पुढच्या चेंडूवरती अमोल वैराग मोठा प्रहार लगावत असताना देतोय कॅच, मिळते विकेट. फलंदाज अमोल वैराग बाद. अमोल बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्षितिज आलेल्या क्षितिजला त्या ठिकाणी अमोलने सांगितलंय की कशा प्रकारचे खेळी मैदानाच्या आतमध्ये करण्यापेक्षा पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आले आहेत. सामना जिंकण्यासाठी 32 धावांचं टार्गेट आहे. ब संघाचा पण सामना पाहिला तर 35 धावा बनवायचे होते, इथे 32 आहेत. म्हणजे कशा प्रकारचे फलंदाजी करत आहेत क्षितिज आणि अम्माई. आता शॉर्टपीच चेंडूला पूल पॉवरफुल नाही, सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमार का पार, आउट ऑफ द पार येतोय षटकार. थँक्यू. धावसंख्या वाढल्या, धावसंख्या पुन्हा 6 ने परिसरात जाऊन पोहोचल्या. ती म्हणजे 12 आहे धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, 12 धावा बनले गेले आहेत. 12 धावा धावपल करतात. पुन्हा एकदा ऋषिकेश तयार, त्याच्या समोर क्षितिज, चेंडू चावेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, षटकारानंतर विकेट. पुन्हा एकदा पलटवार, पलटवार प्रतिवार. रविवार कोणाचा होणार? फलंदाज बाद होतोय. 2 विकेट आल्यात. 12 धावा धावपल करते गुडेकर. पण आला तर स्वप्नील शिगवण यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस. मथुर प्रेमी स्वप्नील शिगवण यांच्याकडून बक्षीस लागवण्यात आलंय. ऋषिकेशने 2 धक्के दिले, पण स्वतःला सुद्धा धक्के लगावून घेतले, ते 2 षटकारांचे. अमोलने लगावलेला षटकार तिथे बाउंड्री लाईनला टच झाला क्षेत्ररक्षक, त्याच्यामध्ये गोलंदाजी चुकी नव्हती. पण त्यानंतर क्षितिजने मारलेला फटका हा या मॅचला वेगळा आयाम देणारा, टर्न वलयने प्राप्त करून देणारा षटकार होता. रोहन आलाय, छोटा पॅक ऋषिकेश समोर. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेचा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, आणि पॅडल स्वीप करत असताना बॅटलचा बॉलचा संपर्क नाही. पंचांनी सांगितलं की हा टप्पा पडलाय. बॅटला लागल्यानंतर टप्पा पडून मागे गेलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सिनियर प्लेअर म्हणून अमयला पण मैदानात पाहतोय, आणि अमय रोहनच्या साथीनं या धावांना कशा पद्धतीनं अंजाम देतोय हे बघावं लागणार आहे. शेवटचा बॉल. नक्की शेवटचा बॉल शिलेका अमयसाठी 2000 रुपयाची गॅस प्राइस लागली आहे, परंतु सामना विजय संपादन करून अमयला देखील ती खेळी करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा त्या फुले तेरावाचा चेंडू लाव साईडला ड्राईव्ह केलं असताना बेस बिल्डिंग पाहाला. बेस बिल्डिंग 1 नाही 2 क्षेत्ररक्षक बेस बिल्डिंग तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते, जाऊन पोहोचते. षटकाचा खेळ 2 गडी बाद. 14 या धावसंख्येवरती गुडेकर असंघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. रोहन ज्यानं शेवटच्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्यात. आम्हाला पहिल्यांदा स्ट्राईक मिळते. इक्वेशन कुठे येऊन थांबली. 14 वरती धावफलक आहे, आणि 14 वरती धावफलक असल्या कारणाने आता 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 9च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. कल्पेश लाड बॉलिंग बाल भरती आहे. संघाचा बोरक्या, संघाचा तारणार, संघाचा मेन प्लेअर. ओहो, यावेळेला काय सरळ यष्टीवरती चेंडू. निखिल कदम यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस कल्पेशला. फलंदाज अमय कदम बाद. थँक्यू. दांडी घुस झाले
फलंदाजाने दाखवले आहे डावे दंडी दाखवली आणि ती गोलंदाजाने वाकवलेली आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मोठा धक्का मिळाला गोडेकर संघाला अवयाच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश कदम स्ट्राईक वरती आलेत. अविनाश कदम कर्णधाराला मैदानाच्या आतमध्ये यावं लागतंय. अमय कदम ज्याच्यावरती खूप मोठा विश्वास होता त्या अमय कदमला बाद होताना आपण पाहिलं आणि आता कल्पेश पुन्हा एकदा अविनाश समोर. सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केलेला फटका लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केलाय आणि एका धावेवरती समाधान धावसंख्या एक बडसर जाऊन पोहोचलाय ती म्हणजे याचा 15 धावसंख्येवरती येणारे चेंडूचा खेळ शिल्लक आहे 10 चेंडूमध्ये धावा बनवत्या 17. 10 मध्ये 17. कोणाला आहे खतरा फलंदाजी करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा त्या चेंडू शॉट पूल करण्याचा प्रयत्न आता मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा झेल खाली आला नाही तर अप्रतिम झेल टीम बरोबर पाहिलाय त्या क्षेत्ररक्षकाला जो झेल सीमारेषेच्या बाहेर जात होता आणि त्या चेंडूला आतमध्ये खेचून आणलंय. सुंदर झेल साई कदमने तो झेल टिपला आणि काय जबरदस्त कॅच आहे. रोहन हा या मॅचला फिनिश करू शकला असता. त्या रोहनची विकेट आली आहे आणि विकेट आल्यानंतर धावपल कुठे थांबलंय 14 वरती की 15 वरती 14 की 15. कॅचला 200 रुपये सचिन कदम यांच्याकडून आहेत. साहिल कदमच्या कॅचला 200 रुपयाचं बक्षीस सचिन कदम यांच्याकडून लगावण्यात आलं. धावा किती आहेत 14-15 आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. कल्पेश लाडनं ब्रेक थ्रू मिळून दिला आणि आता नव्यानं आलेला फलंदाज शुभमला आपला दम दाखवण्याची संधी आहे. काय तो दम दाखवला जाईल का आडव्या बाटे खेळले चेंडूला निघून जातोय चेंडू सरळ काव कॉर्नर मध्ये. फक्त एकच धाव. अविनाश कदमने मिडल ऑर्डर मध्ये बहुतांश वेळेला चांगली कामगिरी केली आहे. संघाचा तारणादार म्हणून तो उभा राहिला आहे. आता कर्णधार म्हणून या मैदानावरती ती आतिशी पारी खेळत असताना लाटवनच्या बाजूने झुकलेल्या मॅचला स्वतःच्या बाजूने झुकवायच्या. मॅच तशी तितकी हार्ड नाही आहे पण वातावरण निर्मिती पूर्णपणे बदललेली आहे. हुक करण्याचा प्रयत्न फटका फसला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू फलंदाज बाद. अवी कदम डिपार्ट्स. शिवसेना प्रमुख शिवसेने कट्टर शैलेशजी नागले यांचा यथाचित मान सन्मान केला जाणार आहे. मी शैलेशजी नागले यांना विनंती करेन स्टेजकडे यायचं आहे. धावसंख्या झाल्या ते म्हणजे 16 धावा. 7 चेंडूमधून 16 बनवायचे आहेत. आता मात्र धुराडी टाकण्याचा प्रयत्न खांद्याचा जास्तीच वापर केला गेलाय गोलंदाजाने आणि वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त एक धाव टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 17 धावसंख्येवरती येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 7 मध्ये धाव बनवायचे 15. 7 चेंडू 15 धावा. आव्हान जसं अवघड नाहीये. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दुरून खेचून मारलाय ताणून दिलाय चेंडू गेला सीमारेखा पार. षटकार. नजर आहे. टॉप ऑर्डर कॉलअप झाला. मिडल ऑर्डर मध्ये कोणी चांगली फलंदाजी केलेली नाहीये. नव्यानं आलेल्या आदित्यने सांगितलंय सगळ्यावरती नजर आहे तर माझ्यावरती पण ठेवा. माझ्यावरती नजर ठेवताना विश्वास पण ठेवा. मी सुद्धा मॅच फिनिश करू शकतो. षटकार लगावलाय. मॅच मध्ये परत आणलंय गुडेकरला आणि आता येणाऱ्या 6 चेंडूसाठी इक्वेशन काय येऊन थांबली. 6 बॉल 9. शिवसेना तालुका संपर्क प्रमुख आपल्यामध्ये शंकरजी बांद्रे साहेब यांचं पुन्हा एकदा आगमन झालेत. शिवसेना तालुका संघटक तुकाराम गायकवाड साहेब, शिवसेना तालुका सरचिटणीस विश्वास शिंदे साहेब, युवासेना तालुका संघटक सागर कदम साहेब आणि युवासेना सहसचिव जिल्हा परिषद शिरगाव विभाग सतीश सोनकर साहेब उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओहो काय जबरदस्त फटका. व्हेरी फर्स्ट बॉल वरती सर्वात उंच समोरच्या दिशेने येणारा
या सामन्यातला षटकार. आता 5 चेंडूने 3 धावांवरती मॅच आले. हो त्याचं 9 झालंय. क्षणार्धामध्ये सामना बदललाय आणि हे होणं स्वाभाविक आहे, कारण येणाऱ्या सर्व मॅचेस सुपर 12च्या आहेत. मानाची, प्रतिष्ठेची, प्रतिष्ठा पणाला लागलेली स्पर्धा म्हणजेच युवा चषक, त्याच्यामधला थरार आपण पाहतोय. दुरून 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 चेंडूला खेचण्याचा प्रयत्न, वाईट बॉल. जो लाटवण संघ पहिल्या 2 षटकामध्ये एन्जॉय करत होता, सेलिब्रेट करत होता, त्याचे दर्शक पूर्णपणे झूम उठलेले होते. आता त्याच लाटवण संघाच्या सर्व आनंदावरती विरजन आणण्याचं कार्य या 2 फलंदाजांनी केलं आहे. या मॅचमधले 2 हिरो शुभम, आदित्य. नेक्स्ट बॉल. ओ या वेळेला चेंडू चेंडू चेंडू, ओ कॅच, विकेट. फलंदाज बाद. मैदान सोडावं लागते शुभमला. धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अर्पित मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 मध्ये 2ची गरज आहे. गोलंदाजावरती दडमण किती आहे. येणारा चेंडू जर डॉट आला तर येणारे 3ही चेंडू बघण्यासारखे असतील, कारण 1 2 3 4 5 6 खेळाडू बाद झालेत. 8व्या नंबरचा खेळाडू मैदानात आहे. 8व्या नंबरचा खेळाडू मैदानात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. ओ ये क्या हुआ, ये ना हमने सोचा था, ना किसी ने सोचा. कॅच ड्रॉप. स्कोर लेवल 3 चेंडू 1 धावेची गरज. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर का सामना संपायच्या अगोदर शोल्डर डाऊन केलेत तर येणारी मॅच सुद्धा तुमच्यापर्यंत येत नाही. तुम्ही फिनिश करू शकणारी मॅच सुद्धा फिनिश नाही करता येत. ती स्थिती समोरच्या चेंडू डाऊन द ग्राउंड. मॅच ओव्हर, मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला गुडेघरनं. पराभवाच्या छायामध्ये टीम लाटवण. बत्तीस धावांचा बचाव होण्यासारखा होता. लाटवण संघाने त्याच्यासाठी कंबर कसलेली होती. चांगल्या कॅचेस पकडल्या, षटकार वाचवले, विकेट घेतले, सगळं काही झालं, पण शेवट त्या 2 मिडल ऑर्डरच्या फलंदाजाने केलाय गोड आणि संघ जिंकलाय गुडेघर. हार्ड लक टीम लाटवण. तुमच्या संपूर्ण खेळाचं विशेष कौतुक. व्हेरी वेल प्लेड.